मला कधीही राग नाही, कारण पत्रकारिता ही इथेच गावामध्येच चांगली चालते. गावातून येणाऱ्या बातम्यावर आज वर्तमानपत्र चालतं. हे मी संपादक म्हणून त्या माणसाने काम केलं 10-15 वर्ष, तो सांगतो. कारण हेच लोक प्रामाणिक असतात, हेच लोक संघर्ष करतात, हेच लोक काळ वेळ आणि याचा विचार न करता झोकून देऊन काम करतात. आणि आम्ही पणजीत काम करतो, अप्रामाणिक कोणी नाही, पण अशी धडपड आम्हाला करावी लागत नाही कधी. आम्ही जेव्हा असेंब्ली कव्हर करतो, आम्ही बातम्या देतो. आमच्या बातम्या तिथे बघायला, बातम्या एडिट करायला, बातम्याबद्दल हे करायला माणसं असतात. इथे तशी परिस्थिती काही नाही. इथला पत्रकार ज्या पद्धतीची बातमी पाठवतो ती बातमी फायनल जास्तीत जास्त एडिट केली जाते रस्वदीर्घासाठी. बाकीची बातमी त्याच्या विश्वासावर, आपले विशांत आहे, विशांत कितीतरी वर्षे पत्रकारिता करतात, विशांतने बातमी दिली की बातमी हमखास ती बरोबर असणार असं धरून आम्ही बातमीदारी करायचो. म्हणजे आम्ही त्यांची बातमी छापायचो. अमर पाटील आहेत, बाकीचे सगळे माझे मित्र जे मला इथे दिसतात, त्यांची पत्रकारिता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतात. पण आजची पत्रकारिता तशी आहे का? बाकीची पत्रकारिता माझ्या मते नाही. काल मी त्यांना सांगितलं की जेव्हा असेंब्ली सुरू असते, आता विधानसभेत एक क्वेश्चन अवर असतं सुरुवातीला, नंतर कॉलिंग अटेन्शन असतं, अनेक वेळा काही वेळा 0 अवर असतो, काही वेळा बाकीचे विषय असतात. तर बातमी देताना आम्हाला नेहमी काय शिकवलं जायचं, मी मुद्दाम हे सांगतो अशासाठी की आपण आज कुठल्या दिशेने चाललो. अमक्या कामकाजाच्या वेळी समजा मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलं, तर तिथे लिहिलं पाहिजे की अमक्या कामकाजाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते, अमक्याने हा प्रश्न उपस्थित केला होता. आजच्या बातम्यामध्ये तुम्हाला हे वाचायला मिळतं का? नाही मिळत. मी सांगतो, कारण मी रेग्युलर पेपर बघत असतो सगळे. हे नसतं, कारण ट्रेनिंग नसतं. जुन्या काळी हे नाही व्हायचं. थोडंसं जरी आपला अभिमान, आपला स्वाभिमान त्याच्यासारखा बाळगून समजा जर आपण काम करत राहिलो, तर मला वाटतं की त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली आहे. आणि ती आपण सगळ्यांनी दर दिवशी आपण पत्रकार खास करून त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांना स्मरणात ठेवून हे आपण करायला पाहिजे. कारण पत्रकारिता ही आता प्रिंट मीडियाचं म्हटलं, प्रिंट मीडिया काही थांबणार नाही, पण हळूहळू फेज आउट होत जाईल. आणि आपण सगळे जे धडपडतोय, त्यांनी काम खूप केलं, खूप काम करतात, त्यांना त्याचा त्रास होणार आहे भविष्यात. सो आपण ते टाळायला पाहिजे. आपण ते शक्यतो प्रयत्न करून आपण या परिस्थितीवर मात करूया. मी एवढं सांगतो. मला मुद्दाम इथे आणून हाच्या खातीर आमच्या साखळे वाठारांच्यान सगळ्यां येयल्या भाव भयणांक म्हाजो माय मोगाचो योगदान. म्हाका दिसता आयज बऱ्या तरेन आमकां मार्गदर्शन श्री राजेंद्र देसाई हांचें जाल्लेलें आसा. आयज काल आमी पळयता की 1 ऑगस्ट आणि ह्या 1 ऑगस्टाच्या दिसा आमी 104वी आमचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची पुण्यतिथी आमी तांकां ह्या पुण्यतिथी दिसा आदरांजली दिली. आणि तो दीस पळयता आसतना आमी पत्रकार दिन म्हणून पळयता. काल सगळे जण आपापल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी व्यस्त आशिल्ले आणि हाच्या खातीर श्री दत्ताराम चिमुलकर हांच्यानी विचार केलो की पत्रकार दिन जो आसा पळय तो आयच्या दिनाक आमी मनोवचो आणि त्या निमतान आमी आयज सगळीं जाणां मेळिल्लीं आसा. आयज जेन्ना आमी म्हणटा की पत्रकारिता ही लोकशाहीचो चवथो स्तंभ आणि ही पूर्ण म्हणजे आमच्याच देशान जर आयची स्थिती पळयली जाल्यार कितें आसा हें आमकां थोडीशी नजर मारपाची गरज आसा. आयज आमच्या देशान जवळ जवळ 400 चॅनल्स आसात जे 15 वेगवेगळ्या भाशेनी चलतात. जवळ जवळ 80,000 न्यूज पेपर्स जे आसा पळय हे चलतात आणि हे 80,000 न्यूज पेपरा भितर आमच्या गोंयचे 43 न्यूज पेपर आसात. हाच्या भायर जर आमी पळोवपाक गेले जाल्यार लागीं 1,500 आमी रेडिओ स्टेशन्स आसात, एक्टीव रेडिओ स्टेशन. आणि ह्या 1,500 एक्टीव रेडिओ स्टेशना भितर आमी पळयता की स्टेट रेडिओ स्टेशन्स आसतली, प्रायवेट रेडिओ स्टेशन आसतली आणि काही कम्युनिटीनी मेळून केलेले रेडिओ स्टेशन आसतली. हो व्याप आसा पत्रकारितेचो. कित्याक आमी जेन्ना पत्रकारिता म्हणटा ती प्रिंट मिडिया येता, इलेक्ट्रॉनिकल मिडिया येता आणि आयच्या घडयेक डिजिटलूय मिडिया येता. जेन्ना आमी म्हणटात की डिजिटलायझेशनाच्या वांगडा आमी मुखार सरता
आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आमी मुखार सरता. पत्रकारिता खंयसर तरी थांबतली काय कितें ना, म्हाका अशें दिसना. कित्याक म्हाका दिसता जेन्ना आमी पत्रकारिता म्हणटा तो फक्त एक खंयचोय लेखक पत्रकार जावं शकता काय कितें ना. ताच्या खातीर देर इज बॉम्बार्डमेंट ऑफ इन्फॉर्मेशन, आणि हे बॉम्बार्डमेंट ऑफ इन्फॉर्मेशन जालें पळय न्ही, ताच्या उपरांत आमी प्रत्येकाक विचारपाक येयला अरे आयज ह्या पेपरार येयलें तें खरेंच काय कितें रे. पण हांव तुमकां सांगता हो ट्रस्ट जो आसा पळय न्ही हॅज बीन लॉस्ट ऑन बोथ द सायड. म्हणजे वेदर इट इज डिजिटल म्हणा किंवा आनीक कितें आसा पळय न्ही, हो खंयसर तरी ट्रस्ट जो आसा पळय तो खंयसर तरी पब्लीक जर लूज करता असो दिसता जाल्यार आय थिंक वी ऑल हॅव टू थिंक अबाउट इट. आमी सगळ्यांनी ताच्या बद्दल विचार करपाची गरज आसा. जेन्ना पत्रकारिता सुरू जाली ती एक मिशन आशिल्लें, ताच्या फुडें वचून इट हॅज बिकम अ प्रोफेशन. आयच्या घडये खंयसरी असो विचार जाता की तें सेन्सेशन जावचें न्ही, इतलोच विचार आसा. कित्याक हांव परत एकदां म्हणटा अनेक गोश्टी आनी अनेक व्यक्तिमत्वां आमी पळयलीं. आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यान आशिल्ले महात्मा गांधी आसतले, लाला लजपत राय आसतले, भगत सिंग आसतले आनी स्वता बाळ गंगाधर टिळक आसतले. हांचें लिखाण जें बरें आशिल्लें पळय न्ही ताच्या खातीर एक वेगळेपण आमकां दिसलें. राजकारणान म्हणटा तशें पळोवपाक गेल्यार तशेंच प्रखर उलोवपी आनी बरोवपी जे आसतले पळय न्ही तेच आमी बाळासाहेब ठाकरे जे आसा पळय न्ही हें बी आमी पळयलें. पण म्हाका दिसता जेचे पेन चलता पळय न्ही तो एक वेगळीच आपली व्याप्ती जी आसा पळय ती काडटा, आनी ताच्या खातीर आमी सगळ्यांनी विचार करपाची गरज आसा. ताच्या खातीर तितलोच रिस्पेक्ट आनी तीच डिग्निटी जी आसा पळय न्ही आमकां पत्रकारांकूय दिवपाची गरज आसा. बिकॉज ह्या सगळ्या समाजान रावता आसतना वेगवेगळे सेक्टर्स आसतले आनी ताच्या भितरलो सगळ्यान इम्पॉर्टंट सेक्टर जो कनेक्ट करता फ्रॉम द पब्लीक टू दॅट ऑफ द ऑथॉरिटीज ते म्हणजे पत्रकार.